नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आपण अंकगणिताची एक सिरीज चालू केलेली ज्यामध्ये आपण राज्यसेवा आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी परीक्षा असते ते परीक्षा मुख्य समोर ठेवून आपण ही सिरीज पुढे चालवतोय। ठीक आहे, आणि या सिरीजमध्येच आजचा जो पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आपला तो म्हणजेच काय तर ॲव्हरेज, ज्याला आपण सरासरी सुद्धा म्हणतो। ॲव्हरेज म्हणजे काय मराठीमध्ये ज्याला सरासरी म्हणतात। बघा टॉपिक जो आहे ना हा अगदी सोपी टॉपिक आहे, फार काही कठीण नाही आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ना याचा बेसिक कॉन्सेप्ट आहे ना तोच माहीत राहत नाही। ॲव्हरेज म्हणजे काय हे आपल्याला कदाचित बऱ्याच शब्दामध्ये सांगता येणार नाही। ठीक आहे, आपण एक छोटासा एक्झाम्पल घेऊ आणि एक्झॅक्टली ॲव्हरेज म्हणजे काय, सरासरी म्हणजे काय ते नेमकं समजून घेऊ। सपोज कन्सिडर करा की तीन छोटे मुलं आहेत ए बी आणि सी, आणि यांना काय केलं मी काही चॉकलेट्स डिस्ट्रीब्यूट केलेत, काही वाटलेत। याला मी 3 चॉकलेट दिलेत, याला 4 दिलेत आणि याला 5 दिलेत। तर ऑब्वियस आहे अशा वेळेस काय होणार, कोणाला कमी मिळालेत कोणाला जास्त मिळालेत, तर जो छोटा मुलगा आहे ज्याला कमी मिळाले आहेत तो कदाचित रडायला लागेल, बरोबर, आणि ज्याला जास्त मिळाले आहेत तो बहुतेक काय तर खुश राहील। तर अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, चॉकलेट्स कमी जास्त डिस्ट्रीब्यूट न करता आपल्याला सारखे चॉकलेट्स डिस्ट्रीब्यूट करावं लागेल। काय करावं लागेल मग, ॲक्च्युली आपल्याकडे जेवढे काही टोटल चॉकलेट्स आहेत ना, म्हणजे 5 4 9 आणि 3 12 भागाकारामध्ये काय करतो आपण 3, आणि हे किती येणार तर 4, म्हणजे मग प्रत्येकाला आपल्याला किती द्यावं लागेल तर 4 4 4 द्यावं लागणार आहे। ठीक आहे, बघा आता यामध्ये आपण काय करतोय, सगळे जे टोटल चॉकलेट्स आहेत ना त्याला किती जणांमध्ये डिवाइड करायचे त्यांनी फक्त भाग दिला, म्हणजे आपल्याला काय मिळालं की आपण प्रत्येकाला किती देणार आहोत ना ती संख्या मिळाली, आणि तीच संख्या म्हणजे काय तर ही आहे काय तर ॲव्हरेज आहे। ही संख्या म्हणजे काय तर सरासरी आहे। ठीक आहे, म्हणजेच काय लक्षात येईल तुम्हाला की बेसिकली एक आपल्याला मधली अशी संख्या काढायची आहे की आपल्या सगळ्यांना सारखा वाटायचं आहे, तर अशा वेळेस ती मधली संख्या म्हणजेच काय असेल तर ती सरासरी असणार आहे। ठीक आहे, बघा हा कॉन्सेप्ट फक्त डोळ्यासमोर ठेवा आणि इथूनच काय तर आपण पुढे कॉन्सेप्ट्स घेणार आहोत, छोटे छोटे याच्याशी रिलेटेड जे कॉन्सेप्ट्स आहेत, कारण आयोगाचे प्रश्नसुद्धा आपण घेणार आहोत। आपला मुख्य फोकस असतो आहे आपण अगदी ओरिएंटेड अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, बघा आता यामध्ये फॉर्म्युला कसा डिराईव्ह करता येईल आपल्याला, आपण काय केलं सगळे जे चॉकलेट्स होते ना त्यांची सगळ्यांची ॲडिशन केली आणि ते किती जणांमध्ये वाटायचं आहे त्यांनी आपण भाग दिला, तर आपल्याला ॲव्हरेज मिळाला। म्हणजे यावरून ॲव्हरेजचा फॉर्म्युला, सरासरीचा फॉर्म्युला काय म्हणता येईल आपल्याला, सर्व संख्यांची बेरीज करा आणि ते किती जणांमध्ये वाटत आहोत आपण, किंवा त्या संख्या किती आहेत त्यांनी भाग द्या, म्हणजेच काय मिळेल तर ॲव्हरेज मिळेल। अगदी सोपा फॉर्म्युला आहे, सगळ्यांची बेरीज करायची आणि किती जणांमध्ये वाटायचे आहेत किंवा किती संख्यांची आपण बेरीज करत आहोत त्यांनी भाग द्या, म्हणजे काय मिळालं तर ॲव्हरेज मिळाला। इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल आपल्याला, ॲव्हरेज सम ऑफ ऑल नंबर्स डिवाइडेड बाय टोटल नंबर्स। ठीक आहे, आपण सगळ्यात आधी हे घेऊ, आपण आयोगाचे प्रश्न समजून घेऊ की नेमके कसे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत मागच्या काही 3 4 5 वर्षांमध्ये। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण कॉन्सेप्टनुसार समजून घेऊ। एकदा तुम्हाला मी कॉन्सेप्ट जर सांगितलं तर नंतर बघू की हे सुद्धा जे आयोगाचे प्रश्न आहेत ना हे अगदी कसे चुटकीसरशी सॉल्व्ह करता येतात। तुम्हाला मी कॉन्सेप्ट सांगतोय, फक्त कॉन्सेप्टकडे लक्ष द्या, तिथूनच आपण शॉर्टकट वगैरे सगळे डिराईव्ह करणार आहोत। ठीक आहे, आयोगाचे प्रश्न बघा, जर गणित जर बघितलं ना अंकगणित, तर त्याच्यामध्ये प्रश्नांचे प्रकार ना हे 2 प्रकारचे असतात। ठीक आहे, आता हे समजण्यासाठी म्हणून मी सांगतोय तुम्हाला 2 प्रकार कोणते, की एक असतं की अगदी बेसिक प्रश्न जे असतात, बेसिक जे कॉन्सेप्ट्स आहेत त्याच्या बेसिसवर डायरेक्ट प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला त्या गणिताचे टेक्निकल्स जे आहेत ते माहीत असायला पाहिजे। दुसरे काही प्रश्न असतात ते असतात काय तर ते अप्लाइड मॅथमॅटिक्स, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये जर बघितलं ना ॲव्हरेजवरचे जे प्रश्न बघितले, सरासरीवरचे जर प्रश्न बघितले तर ते अगदी बेसिकवर प्रश्न आहेत। तुम्हाला फक्त बेसिक माहिती असायला पाहिजे। बेसिक काय आहे, आता जो एक फॉर्म्युला घेतला ना तो एकच फॉर्म्युला आहे, याचा व्यतिरिक्त दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही, यालाच मोडून तोडून दुसरा काहीतरी मॉडिफाय करता येईल फॉर्म्युला, पण दुसरा कोणतेही फॉर्म्युले नाही आहे। ठीक आहे, फक्त बेरीज करायची आहे ना कुठल्यातरी वेगवेगळ्या पद्धतीने बेरीज करा। ठीक आहे, असंच काहीतरी वेगळा फॉर्म्युला असणार आहे, पण बेसिकली लक्षात ठेवा की हाच एक बेसिक फॉर्म्युला आहे आणि त्याच्याच बेसिसवर आपल्याला पुढचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, कारण बेसिकवरच प्रश्न विचारलेले आहेत। फक्त ते पण प्रश्न आयोगाने पण जे घेतलेले प्रश्न आहेत ना ते पण लगेच कसे सॉल्व्ह करता येईल ना ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत, त्याचे सुद्धा आपल्याला शॉर्टकट्स घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर हा एक प्रश्न विचारला होता ज्यामध्ये बघा 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती दिली आहे तर 103 दिली आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी किती असेल ते विचारले। आता या ठिकाणी आपल्याला 9 संख्या तरच माहीत नाही, फक्त दिले काय तर सरासरी दिले, तर आपण बघू की नेमका हा कॉन्सेप्ट काय आहे, मग त्या 9 संख्या नेमक्या कोणत्या राहणार आहेत ते अगदी काही सेकंदात प्रश्न वाचल्याबरोबर कशा तुम्हाला लिहिता येतील ना ते सुद्धा आपण कॉन्सेप्टनुसार समजून घेऊ।
त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची. आता या वर्षी मागच्या वर्षीचाच प्रश्न आहे, कंबाईन प्रिलियम जी झाली होती ना 2022 मध्ये, त्यामधलाच हा प्रश्न आहे. किती छोटा आणि सोपा प्रश्न विचारलाय बघा. 1 ते 97 म्हणजे 1 ते 97 सगळ्यांची बेरीज करावी लागेल आणि 1 ते 97 जेवढे काही संख्या असतील, बेसिकली ह्या किती तर 97 संख्या असेल, त्यांना भाग द्यावा लागेल. तर लगेच काय मिळाल, त्याची सरासरी मिळणार आहे. ठीक आहे, पण आता ऑब्व्हियस आहे की तुम्हाला प्रश्न पडत असेल की नेमके 1 ते 97 एवढ्या साऱ्या संख्यांची बेरीज कशी करायची. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्याचा सुद्धा आपण शॉर्टकट घेणार आहोत. ठीक आहे, तर आपण बघा डायरेक्ट आता कॉन्सेप्टवर येऊ आणि त्यानंतर मग कॉन्सेप्ट समजल्यानंतर तुम्हालाच हे स्वतः प्रश्न सॉल्व्ह करता येतील, मी याची गॅरंटी देतो. ठीक आहे, त्यानंतर बघा काय आहे, पहिलाच प्रश्न बघा, कॉन्सेप्टनुसार समजून घेऊ. आपल्याला काय विचारलं यामध्ये, 5, 10, 15, 20 असे कुठपर्यंत तर 65 पर्यंत यांची सरासरी काढायची आहे. आता यांची सरासरी काढायची आहे. आपण सरासरीचा फॉर्म्युला, आपण ॲव्हरेजचा फॉर्म्युला ऑलरेडी घेतलेला आहे. काय आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला, सगळ्यांची सम करायची आहे, डिवायडेड बाय काय करायचे तर टोटल जेवढे काही नंबर्स असतील तेवढे लिहायचे आहेत. बरोबर, मला सांगा आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल ना. याचा एक बेरीज करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये, म्हणजेच अंकगणितीय श्रेणी घेतली ना त्याच्यामध्ये याचाच एक फॉर्म्युला सांगितला होता की या सगळ्यांची बेरीज कशी करता येईल. ठीक आहे, आता बघा की यांची सगळ्यांची बेरीज करायची आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय की दोन संख्यांमध्ये, प्रत्येक संख्यांमध्ये जर डिफरन्स जर सारखा असेल त्याला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणितीय श्रेणी म्हणतो. इथं बघा ना 5, 5, 5, 5 सगळ्यांमध्ये काय तर 5, 5चा फरक आहे. याचाच अर्थ काय की ही अंकगणितीय श्रेणी आहे आणि अशा वेळेस एक फॉर्म्युला सांगितला होता n/2 a+l. ठीक आहे, जर कोणाला हा फॉर्म्युला माहीत नसेल तर त्यांनी मागचे व्हिडिओज बघावे, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल या फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे तो. ठीक आहे, n म्हणजे काय तर ह्या सगळ्या संख्या आहेत आणि a म्हणजे काय तर पहिली संख्या, l म्हणजे काय तर त्या सिरीजमधली सगळ्यात शेवटची संख्या. बघा थोडंसं विचार करा, यामध्ये हे किती संख्या असतील. जर तुम्ही लिहून जरी काढले ना 5, 10, 15, 20, 25, त्यानंतर 30, 35, 40, 45, 50, 55, 60 आणि 65, एकूण किती झाले तर ह्या 13 संख्या होतील. किंवा इथं बघा ना, हा 5 गुणाकारामध्ये 1 आहे ना, हा 5 गुणाकारामध्ये 13 आहे. लगेच म्हणजे किती संख्या असतील, ह्या 13 संख्या असतील एवढं शुअर आहे. ठीक आहे, म्हणजे या एनच्या जागी किती लिहिता येईल, मला 13 लिहिता येतील. पहिली संख्या काय सिरीजमध्ये 5 आहे आणि शेवटची संख्या काय आहे तर ही 65 आहे. ठीक आहे, बघा आता 13 गुणाकारामध्ये 2 गुणा 5 आणि 65 म्हणजेच किती झाले तर 70. इथं जर भाग दिला मी तर किती येणार हे 13 गुणाकारामध्ये 35. याचाच अर्थ काय की या सगळ्या संख्यांची बेरीज किती येणार तर ती 13 गुणाकारामध्ये 35. मी लगेच गुणाकार करत नाही कारण पुढे परत भाग द्यायचाच आहे, त्यामुळे या सम मध्ये काय लिहितोय मी 13 गुणाकारामध्ये 35. भागाकारामध्ये एकूण संख्या किती आहेत, ह्या एकूण संख्या आत्ताच काढलं होतं आपण की 13 आहेत म्हणून, त्यामुळे 13 कॅन्सल केलं तर उत्तर किती येणार तर बघा 35 येईल. उत्तर किती येणार 35 येणार आहे. म्हणजे या एवढ्या संख्यांची सरासरी किती आली तर 35. बघा सगळी आपण ॲडिशन नाही केली ना, आपण काय केलं तर हा अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला यूज केलाय. ठीक आहे, जर तुम्हाला हे सुद्धा जर दिलेलं नसेल, बघा ॲव्हरेज आपला किती आला होता, याचा आन्सर किती आला होता तर 35 आला होता. ठीक आहे, यासाठी पण अजून एक शॉर्टकट आहे, ॲव्हरेजमध्ये तुम्हाला तो पण यूज करता येईल. जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिले, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, अंकगणितीय श्रेणी दिली आहे म्हणजे दोन संख्यांमध्ये, प्रत्येक संख्यांमध्ये बघा डिफरन्स हा सारखा आहे ना, तर अशा वेळेस काय करायचं आहे, पहिली संख्या आणि शेवटची संख्या, फर्स्ट नंबर इथं काय लिहितोय मी बघा, ॲव्हरेजचा आता नवीन फॉर्म्युला काय लिहायचा आहे, फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय काय करायचं आहे तर 2 करायचं आहे. पहिली संख्या शेवटची संख्या डिवाइड बाय 2. पण लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आहे, ज्या वेळेस अंकगणितीय श्रेणी आहे त्यावेळेसच हा यूज करायचा आहे. मग आता काय यूज करता येईल बघा, फर्स्ट नंबर काय तर 5 आणि लास्ट नंबर काय 65. भागाकारामध्ये 2, 5 आणि 65 किती येणार तर हे 70, भागाकारामध्ये 2, आन्सर किती येणार तर 35. मला वाटतं की हा जो फॉर्म्युला आहे ना हा जास्त सोपी आहे. कशासाठी, जर अंकगणितीय श्रेणी असेल तर. त्यामुळे फॉर्म्युल्यासोबत हे कंडिशन सुद्धा लक्षात ठेवा की अंकगणितीय श्रेणी असायलाच पाहिजे तरच हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, अदरवाईज जो बेसिक फॉर्म्युला तोच यूज करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे ना हा लक्षात आला असेल की हा नेमका कसा यूज करायचा, कधी यूज करायचा, कुठे यूज करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट यासोबतच अजून एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, मी हे काय करतोय, सगळ्या 13 नंबर्स लिहून काढतो. बघा हे सगळे जर मी 13 नंबर्स लिहून काढलेत, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, त्यानंतर 40, त्यानंतर 45, 50, 55, त्यानंतर 60 आणि त्यानंतर किती येणार तर 65. ठीक आहे, बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 संख्या झाल्या. ठीक आहे, यामधला याचा जो ॲव्हरेज आला होता तो काय आला होता तर 35 आला होता.
जर तुम्ही नीट ऑब्झर्व जर केलं ना तर 35 ॲक्च्युली काय आहे ना या सिरीजमधली मधली संख्या आहे बघा. या 35च्या या बाजूला वरच्या बाजूला किती संख्या आहेत 1 2 3 4 5 6. इकडे खालच्या बाजूला किती आहेत 1 2 3 4 5 6. म्हणजेच काय की जर अंकगणितीय श्रेणी असेल बघा लक्षात घ्या की हाच पॉईंट आणि याच कॉन्सेप्टचा यूज तुम्हाला जो आयोगाचा प्रश्न विचारलेला आहे ना त्याच्यामध्ये यूज करता येईल आणि लगेच तोंडी आन्सर सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे की बघा अंकगणितीय जर श्रेणी आहे म्हणजे जर फरक प्रत्येक संख्यांमध्ये सारखा आहे तर अशा वेळेस मधली संख्या नेहमी काय असणार तर काय असेल तर ॲव्हरेज असणार आहे सरासरी असणार आहे. त्याच्यावर त्याच्या खाली म्हणजेच त्याच्या मागे किंवा त्याच्या पुढे तेवढ्या संख्या राहणार आहेत सारख्या संख्या राहणार आहेत आणि म्हणून मधली संख्या आहे ती काय राहणार तर सरासरी राहणार आहे. ठीक आहे आय होप की जर तुमचा हा जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला तो जो आयोगाचा प्रश्न आहे ना तो लगेच सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे याच्याच बेसिसवर आपण काही अजून पुढे 1-2 प्रश्न घेणार आहोत म्हणजे तुमचे अजून चांगला हा जो कॉन्सेप्ट आहे ना हा क्लिअर होईल. बघा पुढचा प्रश्न काय आहे 5 क्रमागत संख्यांची सरासरी. आता क्रमागत संख्या आहे ना म्हणजेच काय असणार की क्रमागत संख्या 1 2 3 4 5 4 5 6 7 8 9 ह्या सगळ्या काय झाल्या तर क्रमागत झाल्या. म्हणजे प्रत्येकांमध्ये फरक कितीचा आला तर फरक 1-1चा आला. 1-1चा फरक आहे म्हणजे आपण याला सुद्धा काय म्हणू शकतो तर अंकगणितीय श्रेणी आहे. ठीक आहे त्यानंतर बघा 5 क्रमागत संख्यांची सरासरी किती आहे तर 48 आहे. जर मला सांगा की 48 ही जर सरासरी असेल तर त्या 5 संख्या कोणत्या असणार आहे. 48 ही सरासरी आहे ना म्हणजे ही मधली संख्या आहे ही मधली संख्या आहे. टोटल 5 संख्यापैकी ही मधली संख्या आहे तर या बाजूला 2 आणि त्या बाजूला 2 असणार. लगेच लिहून घेऊ आपण 47 आणि 46. इकडे कोण येणार 49 आणि 50 झाला. या सगळ्या संख्यांचा सरासरी काढा बघा तुमचा 48 आन्सर येणार. ठीक आहे मग आता यामध्ये बघा प्रश्न काय विचारलाय तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्यांचा गुणाकार काढा. म्हणजे सर्वात लहान 46 आणि सगळ्यात मोठी किती येणार तर 50. 46 गुणाकारामध्ये 50. ठीक आहे हा 1 0 लिहून घेतो इथं 6 5 30 हाचे 3 6 5 20 आणि 3 किती येणार तर 23. आन्सर किती येणार तर 2300. ठीक आहे बघा हा गुणाकार कॉन्सेप्ट नाही आपल्याला हा नाही घ्यायचा आहे. आपल्याला ॲक्च्युली काय घ्यायचं तर हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे की 48 जर सरासरी आहे 5 क्रमागत संख्यांची तर 48ला मध्ये ठेवा दोन्ही बाजूला 2-2 संख्या लिहा म्हणजे टोटल 5 संख्या झाल्यात. ठीक आहे अजून एक सिमिलर प्रश्न घेऊ बघा 4 क्रमागत समसंख्यांची सरासरी. आता समसंख्या आहेत समसंख्या म्हणजे काय फॉर एक्झाम्पल 2 4 6 8 10 12. आता समसंख्या जर कन्सिडर केल्या तर बघा ह्यामध्ये प्रत्येकांमध्ये फरक कितीचा आहे प्रत्येकांमध्ये फरक जो येणार आहे तो कितीचा येणार तर 2-2चा येणार. तसंच विषम संख्या जरी असत्या तरी पण फरक कितीचा आला असता तर 2-2चा आला असता. ठीक आहे म्हणजे समसंख्या म्हटल्या की परत काय येणार तर ही आणि ते पण काय तर क्रमागतच आहे. याचाच अर्थ काय ती सुद्धा काय तर अंकगणितीय श्रेणी आहे. ठीक आहे आता यामध्ये बघा की यांचा जो ॲव्हरेज आहे तो किती आहे तर यांचा ॲव्हरेज 27 दिलेला आहे. पण 27 तर ॲक्च्युली ही तर काय तर समसंख्या नाही आहे. मग ह्या 4 क्रमागत समसंख्या कोणत्या होणार आहेत तर बघा 26च्या डाव्या बाजूला 2 27च्या डाव्या बाजूला 2 26 आणि 24. 27च्या या बाजूला 2 जर 28 आणि 30 ह्या 4 समसंख्या घ्या या सगळ्यांची ॲडिशन करा तर बघा या 4ही संख्यांच्या एक्झॅक्टमध्ये कोणती संख्या येणार तर ही या ठिकाणी येईल म्हणजे ती कोणती तर 27 येणार आहे. आणि म्हणून ह्या 4 संख्या झाल्यात कोणत्या 24 26 28 आणि 30. या 4ही संख्यांच्या एक्झॅक्टमध्ये संख्या कोणती येणार ती आपल्याला काढायची असते. आय होप की इथं तुमचा पॉईंट क्लिअर असणार आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती असेल तर ती असणार काय तर 30 असणार आहे. ठीक आहे तर मला वाटतं की ह्या 3 प्रश्नांवरून तुमचे कॉन्सेप्ट्स आहेत ना ते चांगले बिल्ड झाले असतील आणि हा जो कॉन्सेप्ट आहे हा क्लिअर झाला असेल. ठीक आहे हे जर लक्षात आलं असेल तर पुढचा आपण कॉन्सेप्ट घेऊ आणि याच कॉन्सेप्टच्या बेसिसवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे नेक्स्ट बघा 8 संख्यांची सरासरी किती आहे तर 18 आहे. 8 संख्यांची सरासरी 18 आहे. प्रत्येक संख्येला 4 ने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती असतात. यासाठी आपण काय करू एक एक्झाम्पल घेऊ. सपोज 1 2 आणि 3. ठीक आहे हे 3 संख्या घेतल्यात आणि या 3 संख्यांचा मला ॲव्हरेज काढायचा आहे तर डिवाइड बाय 3 करणार. ठीक आहे किती ॲव्हरेज येईल तर बघा 1 आणि 2 3 3 आणि 3 3 6 6 भागाकारामध्ये 3 किती येणार तर आन्सर 2 येईल. ठीक आहे आता मी काय करतोय की या प्रत्येक संख्येला 2-2 ने गुणाकार करतोय. या 3 संख्या आहेत ना 1 2 आणि 3 या प्रत्येक संख्येला मी काय करतोय तर 2-2 ने गुणाकार करतोय. तर बघा इथं 2 ने केलं तर 2 येणार इथं 2 ने केलं तर 4 येईल इथं 2 ने केलं तर 6 येईल. या सगळ्यांची ॲडिशन करा. संख्या तर 3च आहे त्यामुळे 3 ने भाग देऊ आपण. 2 4 6 6 12 12 भागाकारामध्ये 3 किती येणार तर 4. बघा इथं काय केले मी प्रत्येक संख्येला 2 ने गुणाकार केलं. या ॲव्हरेजला सुद्धा तुम्हाला 2 नेच गुणाकार केलं असतं तरी पण डायरेक्ट ॲव्हरेज आलंच असता. प्रत्येक वेळेस ॲडिशन करायची गरज नाही आहे. यावरून तुम्हाला कॉन्सेप्ट काय लक्षात ठेवता येईल की जर तुम्ही प्रत्येक संख्येला सारख्या संख्येने जर गुणत असणार सारख्या संख्येने गुणत असणार
तर अशा वेळेस या ॲव्हरेजला सुद्धा त्याच संख्येने गुणाकार करा, लगेच ॲव्हरेज येईल. ठीक आहे, सारख्याच संख्येने भाग देत असणार तर याला सुद्धा सारख्याच संख्येने भाग द्या, नवीन ॲव्हरेज येईल. इथं प्रत्येकामध्ये सारखीच संख्या जर तुम्ही ॲड करत असणार, मिळवत असणार, बेरीज करत असणार तर ॲव्हरेजमध्ये सुद्धा नवीन संख्या तीच संख्या आहे ती मिळवा, लगेच काय तर तुमचा ॲव्हरेज येणार. वजा करत असणार प्रत्येकांवरून, इथून सुद्धा वजा करा तर नवीन काय तर ॲव्हरेज येणार आहे. ठीक आहे, आय होप की हा जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तुमचा. ठीक आहे, मुख्यतः ॲव्हरेजमध्ये हे दोनच कॉन्सेप्ट आहेत, बाकी तर मग सगळे काय तर आपल्याला जे तुम्हाला सांगितलं की अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे ॲव्हरेजचा यूज करून तुम्हाला अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. ते सुद्धा प्रश्न आयोगाने रिसेंट पिरियडमध्ये तर विचारलेले नाही, पण या आधी विचारलेले आहेत, तर ते पण आपण घेणार आहोत प्रॅक्टिस म्हणून. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट, आता हा प्रश्न तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल. काय आहे, 8 संख्यांची सरासरी किती आहे, 18 आहे. म्हणजे इथं काय लिहिली असणार तर 8 संख्यांची बेरीज लिहिली असणार, इथं असणार डिवायडेड बाय 8 आणि ही सरासरी किती आली तर 18 आली. आता काय केलं, प्रत्येक संख्येला 4 ने गुणलं, म्हणजे या ठिकाणी जे 8ही संख्या आहेत ना या प्रत्येकाला काय केलं 4 ने गुणलं, तर ऑब्व्हियस आहे की याला सुद्धा आपल्याला 4 ने गुणाकार करावा लागेल तर नवीन सरासरी मिळेल. तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी काढा, तर 18 गुणाकारामध्ये 4 किती येणार तर हे 72. ठीक आहे, म्हणजे नवीन सरासरी किती येणार तर 72 येईल आणि या प्रश्नाचं उत्तर किती येणार तर 72. कॉन्सेप्ट एवढा लक्षात ठेवा, अजिबात सॉल्व्ह करायची गरज नाही. प्रत्येक संख्येला 4 ने गुणलं, सरासरी आहे त्याला 4 ने गुणा, 18 × 72. अजिबात कोणत्याही कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा घेऊ आपण की 5 निकालांची सरासरी. बघा आता 5 निकालांची सरासरी किती आहे तर 46 गुण आहे, त्यातील पहिल्या 4 निकालांची सरासरी आहे 45 गुण. तर त्या 5व्या निकालात गुण किती असतील. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, यामध्ये बघा या प्रश्नामधून ना तुम्ही एक थोडंसं ॲव्हरेजचे प्रश्न ज्यावेळेस, आता हा जो प्रश्न आहे ना हा निकालाचा प्रश्न आहे, म्हणजे आपण काय म्हणता येईल आपल्याला की ॲव्हरेज होता त्याचा अप्लिकेशन निकालामध्ये यूज केलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हा अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, ॲव्हरेजचा यूज केलेला आहे. ठीक आहे, आता काय घेऊ आपण, बघा यामधून एक तुम्हाला कॉन्सेप्ट सांगतोय त्याचा यूज करा, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी टाइम बराच सेव्ह करता येईल. 5 निकालांची सरासरी आहे ना ती कशी काढता येईल, 5ही निकालांची बेरीज इथं लिहायला लागेल, डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू किती आहे तर 46. त्यामुळे इथं किती येणार तर हे 46 येतील. ठीक आहे, याच्यावरून काय लिहिता येईल मला, 5ही निकालांची बेरीज किती येणार, 5 गुणाकारामध्ये 46 म्हणजे 230 करावं लागेल. 5 गुणाकार 46 किती येणार तर 230. बघा काय करायचंय, ही जी मेथड आहे ना, ही जी स्टेप आहे ना ही तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. ही काय म्हणतोय मी की ही स्टेप तुम्हाला डायरेक्ट लिहिता आली पाहिजे की 5 निकालांची सरासरी 46 आहे ना, त्यामुळे या दोघांचा गुणाकार करा, म्हणजेच काय तर 5ही निकालांची बेरीज येईल. ठीक आहे, आणि त्यामुळे आता याच्या पुढच्या सगळ्या प्रश्नामध्ये आपण असंच यूज करणार आहोत, डायरेक्ट गुणाकार करू आणि सरळ बेरीज लिहून घेऊ. ठीक आहे, त्याच पद्धतीत बघा की त्यातील पहिल्या 4 निकालांची सरासरी 45 आहे ना, त्यामुळे या 4 निकालांची बेरीज सम ऑफ 4 रिझल्ट किती येणार तर 4 गुणाकारामध्ये 45 म्हणजेच किती होणार तर 180. लगेच आला आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट बघा तर त्या 5व्या निकालात किती गुण असतील. आता 5व्या निकालात गुण किती असतील तर बघा 5 निकालांची बेरीज इथं 230 आहे, पण यापैकी इमॅजिन करा ना की 4ची बेरीज किती आहे तर 180 आहे, म्हणजे उरलेले कोण असणार, उरलेला 5वा विषय असेल. किंवा आपण याला जर समजण्यासाठी सध्या पुरता मी हे लिहितोय की बघा 5 निकाल कोणते आहेत तर सपोज A B C D आणि E, हे 5 निकालांची बेरीज किती आहे तर 230 आहे. 4 निकालांची किती आहे A B C आणि D इज इक्वल टू 180 आहे. मग आता हे 4 जणांची बेरीज 180 आहे ना, तर या 4 जणांसाठी मी 180 ठेवतो इथं, प्लस E इज इक्वल टू किती येणार तर 230. म्हणजे बेसिकली काय करायला लागेल आता, ईची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायला लागेल, 230 मधून 180 वजा करायला लागेल, तर मला काय मिळेल तर ईची व्हॅल्यू मिळणार. त्यामुळे E इज इक्वल टू किती येणार तर हे 50. पहिला ऑप्शन दिलेला आहे. राईट, हे सगळं ॲक्च्युली करायची गरज नाही. बघा काय करता येईल तुम्हाला, असे प्रश्न आलेत तर 5 निकालांची सरासरी 46 आहे म्हणजे किती झाले 230. 4 निकालांची सरासरी किती आहे 145 म्हणजे 180. या दोघांचा वजाबाकी करा तर काय तर 5वा निकाल असेल तो म्हणजे किती तर 50. बघा अगदी 4-5 सेकंदात आन्सर येतो. ॲक्च्युली तुम्हाला जर तुमची चांगली प्रॅक्टिस असेल तर तोंडी सुद्धा येतात हे प्रश्न. ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा 3 संख्यांची सरासरी किती आहे तर 60 आहे, म्हणजे याचा अर्थ काय की 3 संख्यांची बेरीज किती होणार 180 असेल. मला वाटतं की आता तुम्हाला हे काढता येईल 180 कसं आले कुठून आले. ठीक आहे, 3 संख्यांची बेरीज 180 भेटली आपल्याला. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती. काय आहे यामध्ये 3 संख्या दिल्या आहेत 1 2 आणि 3. आता काय करायला लागेल आपल्याला, आणि त्या तिन्ही संख्या कंपॅरिझनमध्ये दिलेल्या आहेत. कुठली संख्या दिलेली नाही आपल्याला की एक पहिली संख्या ही आहे दुसरी संख्या ती आहे, हे असं अजिबात दिलेलं नाही. आपल्याला फक्त ते कंपॅरिझन दिले की कोण कोणापेक्षा लहान आहे किंवा मोठा आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, या तिघापैकी एक संख्या x कन्सिडर करू.
एक्स कन्सिडर कोणती करायची तर बघा, पहिली संख्या इथं दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे। यावेळेस काय होतं की बऱ्याच जण काय करतात तर दुसरी जी संख्या आहे ना याला एक्स कन्सिडर करतात आणि प्रश्न सगळं चुकवून बसतात। का करतात मग? कारण याला जर तुम्ही एक्स कन्सिडर केलं तर पहिली संख्या 6 ने मोठी, त्यामुळे हे काय करतात तर x + 6। ॲक्च्युली असं नाही आहे, इथं काय आहे असं जर लिहिलं तुम्ही तर काय होणार, पहिली संख्या मोठी होईल, पण इथं काय आहे दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ह्या सगळ्या चुका होतात। मग आता अशा वेळेस काय करायचं तुम्ही तर बघा, हे लक्षात कसं ठेवायचं किंवा चुका कमीत कमी कशा व्हायला पाहिजेत ते कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला, पहिल्या संख्येपेक्षा ज्याला पेक्षा वर्ड लावलेलं त्याला एक्स कन्सिडर करा, मग बाकी सगळं सोपी जातं। पहिल्या संख्येपेक्षा, त्यामुळे मी इथं काय करतोय एक्स कन्सिडर करतोय। दुसरी संख्या हिच्यापेक्षा 6 ने मोठी आहे, त्यामुळे ही की झाली तर 6, ठीक आहे। नेक्स्ट, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे। बघा दुसरी संख्या ही काय होणार तर तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे। दुसरी संख्या ही जी संख्या आहे ना ही या तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे, याचा अर्थ काय की तिसरी संख्या 12 ने मोठी आहे, म्हणजे इथं किती येणार तर +12, 12 ने मोठी, ठीक आहे। म्हणजे हे तिसरी संख्या किती येणार 12 आणि 6 18 येईल, ठीक आहे। लगेच तिन्ही संख्या मिळाल्या मला। आता तिन्ही संख्या जर मिळाल्या असेल तर या तिन्ही संख्यांची बेरीज ऑलरेडी आपण 180 काढलेला आहे, लगेच करून घेऊ बघा बेरीज। आणि हे इक्वेशन सगळे कसे सॉल्व्ह करायचे यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ कव्हर केलेला आहे, ठीक आहे। x + 6 आणि x + 18, बघा आता x आणि x किती होणार तर हे 3x प्लस 6 आणि 18 किती होणार हे 24 = 180। हां, या सगळ्यांची बेरीज 180 दिलेली आहे। नेक्स्ट 3x = 180 मधून काय करावं लागेल आता 24 वजा करावं लागेल। 3x = 180 मधून 24 गेले हे 6, त्यानंतर 18तून 3 गेले हे किती येणार तर 56, 15, 156। त्यामुळे आता x = 156 भागाकारामध्ये 3, 5चा भाग जाईल, 5 त्रिक 15 आणि काय येणार तर 2, 3 दुने 6, त्यामुळे x ची व्हॅल्यू किती आली तर 52 आली। x ची व्हॅल्यू आली 52। आपल्याला कोणती विचारली आहे, दुसरी संख्या कोणती ते विचारली आहे। दुसरी संख्या आहे x + 6, म्हणजे इथं काय येणार तर 52 + 6, आन्सर किती येणार 58, जो दुसरा पर्याय दिलेला आहे, ठीक आहे। तर हे यावरून हे लक्षात ठेवा की कोणती संख्या x कन्सिडर करायचे ज्याच्यामुळे काय होणार तर चुका कमी होतील। आणि दुसरं एक काय सांगितलं मी तुम्हाला की 3 संख्यांची सरासरी 60 आहे, म्हणजे बेरीज किती होणार 3 × 60 180 होणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ बघा, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती आहे 10 वर्ष। लगेच लिहून घेतोय मी की 40 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती होणार तर ही 400 होईल। 40 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती होणार 400 होणार। नेक्स्ट, जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर आता मी कन्सिडर करतोय की ह्या सगळ्यांच्या वयामध्ये 400 मध्ये शिक्षकाचं वय मिळवलं, मी शिक्षकाचं वय t ने डिनोट करतोय, त्यामुळे त्याच्यामध्ये ते जर मिळवलं तर काय होणार बघा, सरासरी किती येत आहे तर आता 11 येत आहे। आता सरासरी जर 11 येत आहे, पण ते किती लोकांची आहे 40 तर विद्यार्थी आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आले कोण तर टीचर आले, म्हणजे आता टोटल झाले 41, म्हणजे 41 जणांची सरासरी किती आली तर 11 आली। मग 41 जणांची बेरीज, सगळ्यांच्या वयांची बेरीज किती होणार तर 41 गुणाकारामध्ये 11 किती येणार तर 41 गुणाकारामध्ये 11, म्हणजे या दोघांची बेरीज जे ऑलरेडी विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये जर शिक्षकाचं मिळवलं तरी पण काय मिळणार मला, सगळ्यांची बेरीज मिळेल, सगळे विद्यार्थी आणि शिक्षक मिळून। मग आता गुणाकार करा बघा किती येते, 11 × 1 = 11, ठीक आहे। त्यानंतर एक हातचा येईल, 11 × 4 = 44 आणि एक काय होणार तर 45, म्हणजे शिक्षक = किती येणार 451 मधून 400 गेले, आन्सर किती येईल 51। बघा अगदी एका स्टेपमध्ये किंवा 2 स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर काढता येईल, ठीक आहे। आय होप की हे लक्षात आलं असेल तुमचे। बघा की बेसिक कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील ना एखाद्या कोणत्याही टॉपिक बद्दल तर तुम्हाला लगेच आन्सर काढता येतात। काही पुस्तकामध्ये हे सुद्धा बघितलं की यासाठी सुद्धा फॉर्म्युला दिलेला आहे। अरे फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे, त्याच्यामध्ये जास्त टाइम लागतो, प्रॅक्टिस करा, हे 1-2 स्टेपमध्ये तुमचे आन्सर्स काढता येतात, ठीक आहे। पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा, क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी किती आहे तर 3.2। याचाच अर्थ काय की 10 षटकांमध्ये किती रन झाले, 10 गुणाकारामध्ये 3.2। बघा बेसिकली जो हे आहे काय म्हणतात त्याला की मॅचमध्ये ॲव्हरेज, एखाद्या ओव्हरचा ॲव्हरेज कसा काढला जातो किंवा काही ओव्हरचा की टोटल रन्स आहेत ना, टोटल रन आहेत डिवायडेड बाय किती ओव्हर्स झालेले आहेत, त्यालाच काय म्हणतात तर ॲव्हरेज म्हणतात, ठीक आहे। आता इथं एकूण रन किती झाले कसं काढता येईल तर हे जे काही ॲव्हरेज आहे आणि किती ओव्हरमध्ये काढलेलं आहे 3.2 ॲव्हरेज आहे, गुणाकारामध्ये 10 केलं म्हणजे काय 3.2, 10 ने गुणाकार केलं पॉईंट समोर जाईल म्हणजे किती येणार तर 32 रन झाले। याचा अर्थ काय की 10 ओव्हरमध्ये 32 रन झालेले आहेत, ठीक आहे। 10 ओव्हरमध्ये बघा किती झालेत तर 32 रन झालेत, या 10 ओव्हरमध्ये झालेत 32 रन झालेले आहेत, ठीक आहे। नेक्स्ट,
उरलेल्या 40 षटकांमध्ये, म्हणजे आता उरलेत किती, अजून 40 ओव्हर बाकी आहेत, 10 ओव्हर झालेत ना, 40 ओव्हर बाकी आहे, 50-50 मॅच आहे, वन डे मॅच आहे, ठीक आहे. नेक्स्ट किती रन्स पूर्ण करायचे आहेत, 282 रन, म्हणजे टोटल 50 ओव्हरमध्ये कितीचा टार्गेट आहे, 282चा टार्गेट आहे, ठीक आहे. पण या 282 पैकी 10 ओव्हरमध्ये तर 32 रन झालेले आहेत, मग 282 पैकी 32 रन ऑलरेडी झालेले आहेत, किती उरलेत फक्त, आता बघा 5 आणि हे किती येणार, तर इथं 2, फक्त 250 रन बाकी राहिले. आता हे 250 रन किती ओव्हरमध्ये काढायचे आहेत, किती ओव्हरमध्ये काढायचे आहेत, तर 40 ओव्हरमध्ये काढायचे आहेत. तर धावांची सरासरी किती असायला पाहिजे, म्हणजे या 40 ओव्हरमध्ये सरासरी किती असायला पाहिजे, काय सांगितलं होता फॉर्म्युला आत्ता, सरासरीचा रन्स डिवायडेड बाय ओव्हर्स. लगेच ठेवून घेऊ बघा, किती रन्स काढायचे आहेत, 250, किती ओव्हरमध्ये काढायचे, 40 ओव्हरमध्ये. 250 भागाकारण 40, 0 0 कॅन्सल केलं, 25 भागाकारामध्ये 4 किती येणार, 6 चौ 24, ठीक आहे. एक बाकी उरणार, त्यानंतर बघा इथे 0 भाग जात नाही, त्यामुळे 0 देऊ आपण. त्यानंतर 4 ने 2चा भाग जाईल, 4 दुने 8, किती उरेल तर 2 आणि 0, 5 चौ 20, म्हणजे किती आलं 6.25. कुठं आहे का पर्याय, पहिलाच पर्याय दिसत आहे. त्यामुळे काय येणार, तर उरलेले जे 40 ओव्हर आहेत ना, त्याची सरासरी किती येणार, तर 6.25 असणार आहे, ठीक आहे. आय होप की तुमचं इथपर्यंत जे कॉन्सेप्ट्स आहेत, कारण आपण या सगळ्या आतापर्यंत जेवढे काही प्रश्न घेतलेत त्यामध्ये आपण दोन्ही प्रकारचे प्रश्न घेतलेत, की एक होतं की आहे तर बेसिक्स, ज्यावरून आपण छोटे छोटे कॉन्सेप्ट्स आहेत ॲव्हरेजशी रिलेटेड ते समजून घेतलं, आणि काही प्रश्न आहेत ना ते कसे आहेत, तर हे अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत, की त्याच ॲव्हरेजचाच यूज करून अप्लिकेशन बेस्ड कसे प्रश्न विचारले जातात. निकालाचा प्रश्न आहे, क्रिकेटचा प्रश्न आहे, असे बऱ्याच ठिकाणी ॲव्हरेज हा कॉन्सेप्ट यूज केला जातो, ठीक आहे. जर तुमचे हे दोन्ही पण मुद्दे क्लिअर असतील, म्हणजे बेसिक्स आणि अप्लिकेशन, तर आपण पुढे बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चनकडे जाऊ. सॉरी, एक अजून प्रश्न आहेच आपला, एक प्रश्न अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन बाकी आहे, आणि त्यानंतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊ. तर बघा यामध्ये काय दिले, एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे 6 लोक उभे आहेत. हा तर आता वयावर प्रश्न आहे, आणि वयावरचा आपण एक वेगळा टॉपिक कव्हर करणार आहोत, त्यामध्ये परत असे प्रश्न येतीलच, ठीक आहे. पण इथं बघा आता ॲव्हरेजवरचा आहे, त्यामुळे आपण इथं घेऊ, एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे किती आहेत, तर 6 लोक उभे आहेत. 2 वर्षानंतर त्यांचे सरासरी वय किती होणार, तर 43. प्रत्येक संख्यांमध्ये जर सारखीच संख्या जर तुम्ही मिळवली तर काय होणार, ॲव्हरेजमध्ये सुद्धा मिळवावं लागेल. याचा अर्थ काय, की जर सरासरी 2 वर्षानंतर 43 होत आहे, म्हणजे प्रत्येक जण 2-2 वर्ष मोठे होतील, त्यावेळेस प्रत्येक जण काय होणार, तर 2-2 वर्ष मोठे होतील, म्हणजेच काय की प्रत्येकांमध्ये 2-2 वर्ष ॲड करावं लागेल, तेव्हा जाऊन काय होणार, तर ॲव्हरेज किती होणार, 43 होईल. मग आज ॲव्हरेज किती असणार, अरे इथून मग 2 मायनस करा ना, तर किती येणार, तर आन्सर 41. म्हणजे आज त्यांच्या वयांचा ॲव्हरेज किती आहे, 41 आहे. किती जण आहेत, 6 जण आहेत. म्हणजे या 6 जणांच्या वयांची बेरीज किती येणार, 6 गुणाकारामध्ये 41, 6 1 6, 6 चौ 24, 246. लगेच मिळालं. बघा तुम्हाला अगदी जे छोटे कॉन्सेप्ट्स होते ते जर क्लिअर असेल ना, अप्लिकेशन बेस फार लवकर सॉल्व्ह होतं, की 6 जणांच्या वयांची बेरीज किती आहे, 246. आता पुढे बघा काय, 7वी व्यक्ती त्याच्यामध्ये आले, जसं आता जस्ट मागचा प्रश्न होता, आपण शिक्षक आलं होतं नवीन, सिमिलर तसाच प्रश्न आहे, की 7वी व्यक्ती त्यांच्यामध्ये आली, ठीक आहे. तर त्यांचे सध्याचे सरासरी वय किती होत आहे, तर 45. अरे 7 जण आहेत, आता 7वी व्यक्ती आली, म्हणजे टोटल 7 जण आहेत, आणि 45 काय, तर त्यांचं सरासरी आहे, म्हणजे 7 जणांच्या वयांची बेरीज किती असणार, तर 7 गुणाकारामध्ये 45. लगेच करून घेऊ बघा गुणाकार, 7 5 35, ठीक आहे. हातचे किती येणार, 3 येणार, 7 चौ 28 आणि 3 किती येणार, तर हे 31, 315. किती आलं, तर 315. म्हणजे 7 जणांची बेरीज किती आली, 315. बघा 246 6 जणांची होती, या 246 मध्ये मी 7वा व्यक्ती ऍड करतोय, ज्याला मी एक्स ने डिनोट करतोय, तर ही टोटल किती होणार, तर 315 होणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती येणार, 315 मधून 246 वजा करा लागेल, करा किती येणार, 5 मधून 6 जात नाही, त्यामुळे हातचा घेऊ, 15तून 6 गेले 9, हातचा एक परत करतोय, 31 मधून 25 गेले किती येणार, तर 6. त्यामुळे एक्स इज इक्वल टू किती आलं, तर 69. त्यामुळे हा जो 7वा जो व्यक्ती आला होता, 7वा व्यक्ती, त्याचा वय किती असणार, तर 69 असणार आहे, ठीक आहे. तर बघा अप्लिकेशन बेस्ड जरी क्वेश्चन असलं ना, तरी पण तुम्हाला ते जे शॉर्टकट सांगितले होते किंवा कॉन्सेप्ट सांगितले होते ना, त्याचा यूज तुम्हाला भरपूर होतोय, ठीक आहे. आपण डायरेक्ट आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवर जाऊ. बघा जे सुरुवातीला तुम्हाला जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सांगितले होते ना, ते 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आता आपण कव्हर करू. 9 क्रमवार विषम संख्यांची सरासरी, 9 क्रमवार 9 संख्या आहेत, विषम संख्या आहेत, ठीक आहे. विषम संख्या आहेत म्हणजे प्रत्येकामध्ये 2-2चा फरक असेल, म्हणजेच काय, तर हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. नेक्स्ट सरासरी किती आहे, तर 103 आहे. टोटल संख्या किती, 103. ही काय, तर ही सुद्धा विषम संख्या आहे, म्हणजे ही त्यामधलीच एक संख्या असणार आहे. टोटल 9 आहेत ना, म्हणजे ही एक झाली,
या बाजूला 4 संख्या लिहा, या बाजूला 4 संख्या लिहा, तुम्हाला सगळ्या संख्या मिळाल्या. ठीक आहे, लगेच लिहून घेऊ. बघा कोणकोणत्या 4 संख्या येतील. लिहायची पण गरज नाही, कारण बाकीचा प्रश्न वाचून घेऊ म्हणजे ना थोडंसं अजून तेवढं पण टाइम वाचेल आपल्याला. तर त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्यांची सरासरी किती असते, म्हणजे फक्त 2 मोठ्या संख्यांची गरज आहे आपल्याला. या बाजूला 4 संख्या लिहायच्या आहेत. किती येणार, 105, 107, 109 आणि त्यानंतर 111. ठीक आहे, यापैकी सगळ्यात मोठ्या 2 संख्या यांची सरासरी जर काढली, अरे परत 2चा डिफरन्स आहे, या दोघांमधली संख्या लिहून काढा, 110. आन्सर काय येणार, 110. दोघांची बेरीज करा, भाग द्या, तर परत किती येणार, तर 110 असेल. बघा या दोघांची बेरीज केली तर किती येणार, तर हे 100 100 211 आणि 9 20, 220 भागाकारामध्ये 2, 110 येते. ठीक आहे, किंवा तुम्हाला मी कॉन्सेप्ट सांगितले की कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत ना, क्रमागत नंबर्स आहेत किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, काय करायचे, त्यांची मधली संख्या घ्या. किती येणार, 110. बघा अजिबात कोणतंही मोठं कॅल्क्युलेशन नाही आहे, तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट्स तेवढे क्लिअर असायला पाहिजेत. ठीक आहे, व्हरायटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि त्यातून काय काय तुम्हाला असे जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ना, त्या टेक्निकल क्वेश्चन्समधून काय तुम्हाला शॉर्टकट डिराईव्ह करता येते, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, विचार करावा लागणार आहे. तुम्हाला वेळ आली तर तुम्ही स्वतः पण ह्या गोष्टी शोधू शकता. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा आयोगाचा अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची आहे. 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्या. मग आता या एवढ्या संख्यांची सरासरी काढायची आहे ना, या सगळ्या नैसर्गिक संख्या घ्यायच्या आहेत. ठीक आहे, 1 ते 97 पर्यंतच्या 1 ते 97 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी. बघा म्हणजे काय, 1 2 3 4 म्हणजेच काय झालं, काय म्हणता येईल आपल्याला, हे क्रमागत संख्या आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे असं म्हणता येईल. लगेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, तर पहिली संख्या शेवटची संख्या भागाकारामध्ये 2, सुरुवातीलाच फॉर्म्युला सांगितलाय. ठीक आहे, 97 आणि 1 किती होणार, तर हे 98, भागाकारामध्ये 2 किती येणार, तर हे 49. किती येणार, तर 49, जो चौथा पर्याय दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, मला वाटतं की इथं तुम्हाला हा टॉपिक आणि हा प्रश्न बघा, हा प्रश्न कधीचा आहे, तर मागच्याच वर्षी जी कंबाईन एक्झाम झाली होती ग्रुप बी ची, त्या एक्झाम मधला हा प्रश्न आहे. ठीक आहे, मला वाटतं की तुम्हाला हा टॉपिक बऱ्यापैकी समजला असेल. प्रॅक्टिस भरपूर करा, छोटे छोटे कॉन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर ठेवा, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर आन्सर्स काढता येईल. आता राज्यसेवामध्ये तर क्वालिफाईंग झाल्यामुळे वेळेचं बंधन तर राहिलेलं नाही, पण ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी कंबाईन एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला वेळेसाठी खूप झटावं लागणार आहे. त्यासाठी प्रॉपर तुमचं प्लॅनिंग असायला पाहिजे आणि म्हणून हे छोटे कॉन्सेप्ट शॉर्टकट्स हे फार मदत करतात. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया अशी अपेक्षा ठेवतो की तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा चांगला समजला असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणतं जर मटेरियल पाहिजे असेल तर बघा, आकार फाउंडेशनचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यावर तुम्हाला कंटिन्यू फ्री कंटेंट हा मिळत राहणार आहे. त्यासोबतच तुम्हाला आकार फाउंडेशनचा टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला फ्री कंटेंट मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.